मंडळी, ही रेसिपी बनवण्यासाठी इथे सुरुवातीला मीडियम फ्लेमवर आपल्याला कढई ठेवायची आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला 2 चमच तूप टाकायचं आहे. त्यामध्ये 3 वाटी बेसन टाकायचं आहे. बेसन 10 मिनिटं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर प्याल्याच्या मदतीने त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहे. परत आपल्याला 2 ते 3 चमच त्यामध्ये तूप टाकायचं आहे. आता 15 मिनिटानंतर बेसन छान असं भाजलं जातं. त्यामध्ये आता परत आपल्याला 3 चमच तूप टाकायचं आहे आणि परत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धी वाटी 5 मिनिटानंतर केशर मिल्क टाकायचं आहे आणि परत मिश्रण छान असं मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी मिल्क पावडर टाकायचं आहे आणि मिश्रण परत 5 मिनिटं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आता इथे 25 मिनिटानंतर मिश्रण छान भाजलं जातं. सगळं मिश्रण एका ताटात काढून घ्यायचं आहे. कोमट झालं की त्यामध्ये आपल्याला 1 छोटा चम्मच वेलची पूड टाकायची आहे आणि 1 वाटी भरून आपल्याला इथे पिठी साखर टाकायची आहे 3 वाटी बेसनाला. आता छान सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहे. त्याचे छान असे गोल गरगरीत आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे आणि आवडीप्रमाणे त्यावर ड्रायफ्रुट्स लावायचे आहे. इथे छान आपले सुंदर गोल गरगरीत दाणेदार बेसन लाडू तयार आहे. या गणपतीला नक्की बनवा.